मुरबाड तालुक्यातील तुळई येथील जलजीवन मिशन योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। याबाबत ग्रामीण पुरवठा विभागाचे उपअभियंता जगदीश बनकरी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या। त्या अनुषंगाने पंचनामा करण्यासाठी संबंधित अधिकारी जाणार होते। भर उन्हात 3 तास येथील महिला पंचनामा करण्यासाठी उपस्थित होत्या, मात्र पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी आलेच नाहीत। त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी मुरबाड पंचायत समितीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केलाय। यावेळी मुरबाड पंचायत समिती कार्यालयात आलेले ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या गाडीला संतप्त महिलांनी घेराव घालून निकृष्ट काम केलेल्या ठेकेदारावर आणि पाणी पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली। यावर गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड यांनी 7 दिवसात कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले। या अधिकाऱ्यांसहित ठेकेदारांनी फार मोठा भ्रष्टाचार केला आहे आणि या ठिकाणी तुळई ग्रामस्थाच्या वतीने हे आंदोलनाची पावित्र्य घेतले आहे। माझ्या मते हा आता एक सुरुंग आहे आणि भविष्यामध्ये याचं फार मोठं आंदोलन लवकर थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। या अशा अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ निलंबित केलं पाहिजे, त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। आम्ही रिपब्लिकन पक्ष सदैव आंदोलनाच्या सोबत आहोत अशा ठिकाणी ग्वाही देतो। बनकर साहेबांची त्यांची सर्व टीम असेल तर सर्वांना कायदेशीर कारवाई त्यांच्यावर झालीच पाहिजे। ज्यांनी ज्या आधी ठेकेदारांना सूट देऊन संगनमताने त्यांनी जे काही या ठिकाणी भ्रष्टाचार केला आहे, ज्या ठेकेदारांना आतापर्यंत सूट देऊन कुठल्याही ठेकेदार आतापर्यंत त्यांनी कारवाई केली नाही, कुठल्याही सोसायटीवर त्यांनी ती ब्लॅकलिस्ट आतापर्यंत टाकली नाही। कामाची एक मर्यादा असते, काही मुदत असते, त्या मुदतीचे एवढे दिवस होऊन सुद्धा त्या कामाकडे आतापर्यंत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे। योजनेअंतर्गत काम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचं आहे। या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे। त्या तक्रारीची कोणी दखल न घेतली म्हणून सुभाष जाधव यांनी दिनांक 7 रोजी उपोषणावर बसण्याचा आणि ग्रामस्थांनी उपोषणावर बसण्याचा पत्र दिल्यानंतर संबंधित अधिकारी बनकरी साहेब यांनी पत्र दिलं की आज दिनांक या दिवशी आम्ही येत आहोत पंचनाम्यासाठी कामाकरता। सदर पंचनाम्याच्या ठिकाणी तुळे येथे असंख्य महिला 300-350 महिला व ग्रामस्थ उपस्थित असता या कार्यालयातून कोणी दखल न घेता आलं नाही आणि त्यांनी आमची अवहेलना केली। आमच्या महिला भगिनी ग्रामस्थांना वेटीस धरली आणि सदर योजना ही बोगस आहे। संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करतात। या आमचा पूर्णपणे विश्वास तयार झालेला आहे। हे अधिकारी करप्टेड आहेत, यांनी पैसे घेतले आहेत म्हणून सदर योजना ची कालावधी 2023ला संपून देखील अजूनपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि काम पूर्ण होत नाही आणि तुळईकरांना पाणी मिळत नाही। म्हणून आज या ठिकाणी आम्ही अचानकपणे आंदोलनाचा पवित्रा घेऊन या ठिकाणी जिल्ह्याचे हे डेप्युटी CO या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना या आणि व्हिडिओ यांना आम्ही ही वस्तुस्थिती सांगायला आलो आहे। जोपर्यंत आम्हाला संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आजचा हा आंदोलन स्थगित करणार नाही, न्याय मिळेपर्यंत। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, मुरबाड।